मुक्ता, चला बरं, संध्याकाळ झाली बाबा. जा देवासमोर देवाला जा. बस. कसा आहेस गोवर्धन? माझं मलाच कळत नाही मी कसं आहे ते. मला काय पाहिजे ते. मुक्ताचं लग्न करून द्यायला पाहिजे का नको, आरोपीला पकडायला पाहिजे का नको, माझं मला काही कळेनासं झालंय. का असं का वाटतं तुला सडनली? नाही सडनली नाही, रोजच झालंय. रोज ऑफिसला जायला म्हणून बॅग भरतो, संध्याकाळी माझी मिस परत खाली करून ठेवतो. घराच्या बाहेर पायच निघत नाही माझा. हे असं होतं, सगळ्यांनाच होतं. पण त्यात घाबरून जायचं काहीच कारण नाही गोवर्धन. आता मुक्ताचं म्हणशील तर तू लवकर तिचं लग्न लावून दे. त्यानंच तिच्या आयुष्यात चेंज येईल. तिनं तिचा भूतकाळ विसरण्याची गरज आहे. चल जाऊया. मला काही मुक्तासाठी वस्तू आणायच्या आहेत. तिला बघायला काय मंडळी यायची आहेत. कोण? किशोर नावाचा मुलगा आहे. चांगल्या कंपनी नोकरी आहे, कॉम्प्युटर इंजिनियर आहे, दिसायला चांगला आहे. बघायला येतोय तिला. त्याला माहिती आहे सगळं? मी तुला सांगितलं ना बघायला येतोय. जर माहित असतं तर आला असता का तो बघायला? चल जाऊया बाहेर. हे उत्तर चुकलंय आणि हे मल्टिप्लिकेशन बघ रॉंग आहे. मम्मा तू शाळेत पीटीएचा फॉर्म भरून दिलेलास ना, तर सर ना सगळ्यांची नावं लिहून घेत होते. तर मला बोलावलं आणि मला म्हणाले तुझं नाव विदुला सरदेसाई आणि आईचं नाव वैजयंती नाईक. तर मी म्हंटल असंच आहे. तर मला म्हणाले लग्नानंतर आईचं नाव चेंज होतं. मम्मा त्यांना सांग माझ्या आईने नाव चेंज नाही केलं. पण मम्मा तुझं आणि पप्पांचं लग्न झालंय का? विदुला, शाळेत सगळे हा प्रश्न मला विचारतात म्हणून मी तुला विचारलं. त्यात एवढं चिडायला काय झालं? तुला किती वेळा सांगितलं या सगळ्या गोष्टी विचारायच्या नाहीत. मग काय करू आणि कुणाला विचारू? हाय. काय बाबा एकदम सिरियस वातावरण? पप्पा. विदुला, पप्पांना काहीही विचारायचं नाही. ए विचारू दे ना, विचार काय झालं? पप्पा आमच्या शाळेत आमचे सर आहेत ना. विदुला जा, तू नेहमी चिडतच जा. स्वतः काही सांगणार नाही आणि दुसऱ्यांना विचारायला देणार नाही. विदुला, विदुला तू ते मी पाहिजे बरोबर ते करतो मी. आता 2 मिनिटात राग शांत करतो. बाबा जा बघ. काय झालं? काय नाही. मला नाही सांगणार. काय सांगू? तुला काही कमी टेन्शन्स आहेत? पण आपण एकमेकांशी टेन्शन शेअर करू शकतो. तू करतोस? तुला टेन्शन्स असले की तू येतच नाहीस. तूही तुझे प्रॉब्लेम्स माझ्याशी शेअर करू शकतोस. ओके, तुझं बरोबर आहे. पण आता बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. मासाहेबांना बरं नाही. याच्यामध्ये तुझ्याबरोबर शेअर करण्यासारखं काय आहे? का? आधी आपण एकत्र बसून बोलायचो तेव्हा प्रॉब्लेम्स हलके वाटायचे ना. येस येस, युअर राईट. तू माझ्यासाठी एक काम करशील? म्हणजे मी माझ्या परीने इथे नियमितपणे येण्याचा प्रयत्न करीन. पण समजा इथे मी रेग्युलरली येऊ शकलो नाही तर प्लीज रागावू नकोस. एवढं केलंस ना तू तरी माझी खूप मदत होईल. करशील? हसायला काय झालं? पद्माकर, तू माझ्याकडूनच
माझ्याकडे न येण्याची परमिशन मागतोस? ठीक आहे, मला तुला बांधून ठेवायचं नाही. वैजू, विठ्ठल, आशिष, हे आशिष, हे काय आहे? हे कॉल सेंटरची नोकरी सोड बघू. हे रात्र रात्र जागरण. दुसरी पहा एखादी नोकरी. बाबा, हो मी असं ऐकलं की मुक्ताचं लग्न ठरवतायत. अरे वा, छान आहे. शी छान काय, तो आज त्यांच्याकडे दाखवायचा स्टुपिड कार्यक्रम होणार आहे. तुझा काय प्रॉब्लेम आहे? तू काय चिडलीस? म्हणजे आम्ही तुझं लग्न जमवण्याची खटपट करत नाही म्हणून? बाबा काय हो? नमस्कार साहेब, येऊ का? अरे महादेव, ये 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 महादेव. अरे बस 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 बस. गौरी, ये इकडे इकडे इकडे. गौरी, हा महादेव ते वैरण गाव आहे ना, तिथे राहतो. लढाई हाच लढतोय. आणि ही माझी मुलगी गौरी, जर्नलिस्ट आहे बरं का. गौरी, याला सुद्धा तुझ्याच एवढी मुलगी आहे, बापावर दादागिरी करणारी. काय वहिनी, परवाले टेन्शन आलं म्हणे. काय विचारू नकोस. घरी आलो ना तेव्हा एका डोळ्यातून गंगा आणि एका डोळ्यातून जमुना. हो वहिनी, तुम्ही काय काळजी करू नका. अहो आम्ही आहोत ना, तुमच्या विनाकारांना अजिबात काय होऊन देणार नाही बघा. बसा तुम्ही. बरं महादेव, काय कसा आहेस तू? कसं चाललंय सगळं? काय काम काय काढलंयस? साहेब, ते डॉक्टर सैनी आहेत ना, ते लोकांच्या आजारपणाचे रिपोर्ट देणार होते आपल्याला. आपण ते अचानक गायबच झालेत. काय? हो ना, तेच तर सांगतोय मी. पण ते रिपोर्ट्स खूप महत्वाचे आहेत. ते मला माहिती आहे हो, पण म्हणून मी काय केलं, दुसऱ्या डॉक्टरांना संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण कुणीच भेटेना. आणि हो, परवा त्यांची कसली तरी मीटिंग झाली म्हणे. कसली मीटिंग? ते आपल्याला माहित नाही, पण एवढं कळलं की त्या मीटिंगमध्ये त्यांनी त्या डॉक्टरांना काहीतरी मोठमोठ्या भेटी दिल्या म्हणे. हे सगळं करायला त्यांच्याकडे पैसा आहे, पण एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट बसवायला त्यांच्याकडे पैसा नाही. नाही नाही साहेब, ते तुम्हाला कळायचं नाही. त्याचं काय, त्या 20-30 डॉक्टरांना मोठमोठ्या भेटवस्तू दिल्या आणि त्यांना गप बसवले, संपलं त्यांचं काम. पण आम्ही किती माणसं, कितीतरी पैसा लागणार आम्हाला. शेवटी आम्ही जगलो काय, मेलो काय, त्यांच्या दुनियेत काय फरक पडत नाही बघा. महादेव तू बस, मी कपडे चेंज करून आलो. आपण माझ्या एका मित्राकडे जाऊया, तो आपल्याला मदत करेल. हे असल्या लोकांना सोडायचं नाही. आलो. आज मी मुक्ताकडे जाऊन आले. कशी आहे ती? ती बरी आहे. तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली त्यांनी. अरे अचानक काय झालं काय सगळ्यांना? सगळ्यांना लग्नाची घाई लागली. आधी लग्न करायचं नाही म्हणून या घरात किती गोंधळ घातला गेला होता माहिती आहे ना? माहिती, पण ज्यांनी हा गोंधळ घातला ना त्यांची लग्नच ठरली नाहीयेत. लग्न ठरलं राकेशचं. मला खूप वाटत होतं मुक्ताला सागरसाठी करून घ्यावं म्हणून. शक्य आहे का ते? नाही, पण आज मी त्यांच्याकडे गेले ना तेव्हा अगदी तोंडावर आलं होतं, पण गप्प बसले मी. आणि तसंच गप्प राहा, अजिबात बोलू नका.
सागरला विचारल्याशिवाय अजिबात तोंड उघडू नका. छे, सागरला विचारायचं तर माझा धीरच होत नाही. आम्हाला सुद्धा खूप वाटलं की त्याला विचारावं, त्याच्याशी बोलावं, पण म्हटलं सध्या साहेबांचा मूड चांगला आहे. उगाच आपण बोलून त्याचा मूड कशाला खराब करा. रागवाला वगैरे तर नाही, आता नाही तो तसा वागत. थोडी समज यायला लागली आहे त्याला. खरं सांगू शालिनी, राकेशच्या ज्योतीबद्दल ऐकलंय आणि आम्हालाही वाटलं की आम्हाला सुद्धा एक सून असायला हवी. कोण जाणे आपल्या नशिबी ते सुख कधी आहे. अरे हो, विसरलोच. काय? सागर कुठे आहेस? ये हा लवकर ये. हे काय नवीन मोबाईल? सागरसाठी? विनायकरावांसाठी. विनायकरावांसाठी? मी तुम्हाला लिहून देते, ते हा फोन घेणारच नाही. मी हो, थँक्यू व्हेरी मच. आणि नुसतं थँक्यू नाही, आता विनायकरावांना द्यायची ही जबाबदारी तुमची. चॅलेंज लक्षात आहे ना? हो, थँक्यू. काय तुम्हा बाप लेकांचं काय चाललंय मला काही कळतच नाही. मलाही काही कळत नाही, पण बघताय ना तुम्ही, पहिल्यांदा मी हसून बोललो एकमेकांशी. चहा. अरे वा 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 वा, क्या बात आहे. काय मूड कसा? कसा वाटतोय? फर्स्ट क्लास. काय का सागरनी तुझ्या घरच्यांना सांगितलं असेल का? काय कल्पना नाही बुवा, पण ह्याला पद्माकर दादाला माहिती आहे, कारण त्यांनी त्यालाच फोन केला होता. अच्छा. सागरचं मात्र कौतुक वाटलं मला काल. तुमची खबरबात कळेतवर हल्ला नाही इथनं, तो इथे होता. नाही तर आमचे चिरंजीव, घरात काय चाललंय माहीतच नसतं त्याला. अहो नाही हो, असतो कुठे तो घरात माहिती व्हायला. सध्या आणि त्या काहीतरी मॅचेस चालल्यात म्हणे, इतका दमतो दिवसभर आणि रात्री ऑफिस. संपलं. अरे काय झाले का झोप? मस्त. आई चहा दे ना प्लीज. हो देते देते. बस बाई बस, चहा तयार आहे. बाबा, आजचा काय प्रोग्राम आहे तुमचा? नाही त्याचं काही ठरवलेलं नाही. महादेव आला की ठरवीन काय करायचं ते. कोण महादेव? वैरणगावचा एक माणूस आहे, मस्त आहे. बाबा, मी नोकरी सोडण्याचा विचार करते. काय? अरे पण का? का म्हणजे काय? तिने मागितलं म्हणून. घे का. आई काय कर, तू सारखे धावती ट्रेन पकडत असतेस. म्हणजे काय? आम्ही काहीतरी दुसऱ्याच विषयावर बोलत होतो आता. अरे आता पण मला कसं कळणार ते? बाबा, नाहीतरी मला तिकडे टुकार कामं सांगतात, काही कामच राहिलेली नाहीयेत मला. तर मी विचार करत होते की तुम्हाला जॉईन होईल, म्हणजे तेवढीच तुम्हाला मदत सुद्धा मिळेल माझी. एक मिनिट, जरा मला कोणी सांगेल का की ते तुम्ही काय बोलताय? काय नाही, गौरी नोकरी सोडायचं असं म्हणते. अरे वा, बरं झालं. सोड, आज नोकरी सोड. माझ्या डोक्याचं टेन्शन जाईल एक. आम्ही असं करतो, आम्ही नोकऱ्या सोडतो आणि घरात बसतो, म्हणजे तुझं टेन्शन कायमचं जाईल. हो, अगदी चालेल. आणि काय हो, ती जर तुमच्याबरोबर जॉईन व्हायचं म्हणत असेल तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही, तिच्या वाटणीचा संघर्ष कोण लढणार? हे बघ बेटा, तुझ्या पेपर्सची बॉस मंडळी आहेत ना, ती याच बिरादरीतली आहे. तू तुझ्या फ्रंटवर लढायचं, मी माझ्या फ्रंटवर लढणार. लढा. चांगल्या 2 तलवारी आणून देते हातात. त्याची काही गरज नाही आई. पेन इज ऑलवेज माइटियर दॅन स्वॉर्ड. येस, लेखणीमध्ये तलवारीपेक्षा जास्त ताकद असते. सत्य. अरे पुढे सकाळी सकाळी कोण आहे? काय कोण बघू? अरे सागर. अरे वा, व्हेरी गुड मॉर्निंग. सागर इकडे कसा काय सकाळी सकाळी? नाही, काकांना भेटायला आलो. काका एकदा घराच्या बाहेर पडले की त्यांना शोधायचं कुठे? काल शोधून काढलंच की रे. हो, काका हे घ्या, तुमच्यासाठी नवीन सेलफोन चार्ज करून आणल्या. ए नाही, मला नको काका, प्लीज. नाही, नको.
काका प्लीज, ही भेट एका श्रीमंत भाच्याकडून नाही आहे, एका वाट ठरवलेल्या मुलाकडनं आहे ज्याला तुम्ही मार्ग दाखवला. अहो घ्या. थँक्स. हे घे. काय अरुणराव, आज एकदम फोन करून बोलून घेतलं, बेत वगैरे केलात, काय बात काय? काही नाही हो, आज निकीची किटी पार्टी आहे. हो, म्हणजे 4-5 तासांची निश्चिंती आहे. आणि काही काही गोष्टी ऑफिसमध्ये नाही बोलतात. नाही खरं आहे तुमचं. हा, मोकळेपणाने बोलावं आधी तुम्ही. म्हणजे काय अरुणराव, की आता आपण नात्याने जवळ येणारच आहोत, तेव्हा आपल्या एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना माहिती असायला हव्यात, नाही? दिवाकर साहेब, खरं तर मी सुद्धा त्या विषयावरच येणार होतो. अरे बोला ना, बोला. मला असं वाटतं की मुलांची एंगेजमेंट आता करून टाकावी. एंगेजमेंट? आणि एवढ्या लवकर? म्हणजे काय अरुणराव, की मला घरच्यांना विचारायला लागेल ना. मा, बहिणी आणि दादांशी बोलल्याशिवाय. पण एंगेजमेंट मुलांची आहे. मिया बीवी राजी, तो आपण काय करणार, नाही का? आणि लग्न लगेच करून टाका असं नाही म्हणत आहे मी. नाही बरोबर आहे तुमचं, पण आमच्या घरातला नियम आहे म्हणा ना तो, प्रेमाचा नियम. म्हणजे दादा, मा आणि मी काहीही डिस्कस केल्याशिवाय कुठचा डिसिजन घेत नाही. प्रोफेशनली सुद्धा नाही. म्हणजे व्यवसाय एक असला तरी प्रत्येकाला स्वतःचं मत असायलाच हवं. ऑफकोर्स ते तर आहेच ना. पण काय आहे की आमच्या तिघांमध्ये एक प्रकारचा अंडरस्टँडिंग आहे. हा, आता वादविवाद होतात कधी कधी, पण कटुता मात्र नसते. नाही, मोठं घर म्हटल्यानंतर हे सगळं होणारच. आणि तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे हे जाणवलं, म्हणूनच तर आमची ज्योती लवकरात लवकर तुमच्या घरी सून म्हणून जावी अशी इच्छा आहे आमची. अरुणराव, तिची काही काळजी करू नका तुम्ही. तुम्हाला सांगतो, मा, मेघना आणि वहिनी इतके लाड करतील तिचे की काही विचारू नका. तुम्ही एवढं बोललात, माझ्या डोक्यावरचा एक मोठा भार उतरला. अरे कम ऑन, भार कसला आला? दिवाकर साहेब, हा, आता तुम्ही फक्त एवढंच करा, त्या विनायकरावांना जरा मॅनेज करा. आता तुमचं तुमच्या घरातल्यांवर इतकं प्रेम आहे म्हणताय, तर तुमच्या बहिणीला नाही सांगू शकणार तुम्ही? आणि त्यांना म्हणावं, लग्नात त्यांचा सगळा व्यवस्थित मानपान ठेवू आम्ही, काही काळजी करू नका म्हणावं. जे काय हवं असेल ते हक्कानं मागून घ्या म्हणावं. अरुणराव, मानपानाचं वगैरे बघू आपण, पण बोलतो मी त्यांच्याशी काहीतरी. कराच तेवढं. अरे